हे आजचा जो माझा विषय आहे, तो आहे दारूबंदी एक लढा कंसात फसलेला. तर छोटंसं गाव, साधारण एक 5,000-1,000 लोकवस्ती असेल नसेल. गावामध्ये मुख्य जाती म्हणजे एक आगरी आणि एक भंडारी. हे साधारण एक 85% होते आणि मग बाकी सगळे कोळी, माळी, बुरुड आणि शिंपी अशा पोटजाती इतर छोट्या-मोठ्या, मग काही गुजर मारवाडी आलेले वगैरे असं. पण मुख्य आमचा समाज 2, एक आगरी आणि एक भंडारी. त्याच्यातला भंडारी समाज जो आहे तो पहिल्यापासनं माडी, दारू हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. तर ह्या गोष्टीची सुरुवात अशी झाली की आमच्या गावामध्ये एक देवीची पालखी फिरते. तर त्या दिवशी गावातल्या सगळ्या बायका अनवाणी पायानी कडकडीत उपास करून आणि हातामध्ये एक पाणी आणि दूध असं एकत्र केलेलं, त्याच्यामध्ये फुलं आणि पानं घातलेली आणि स्वतः अगदी छान साड्या नेसलेल्या, गजरे घातलेले बरं का. आणि ते ज्या रस्त्याने देवीची पालखी फिरते तो रस्ता दूध पाण्याने शिंपत जातात. अशा सगळ्या बायका गावातल्या असे ते रस्त्यांवरनं दूध पाणी हे शिंपत फिरत असतात. उत्साहाचं वातावरण असतं अगदी. आणि घराघरामध्ये ती देवीची पालखी मागणं गावकरी घेऊन येत असतात नाचवत. मग ती गावात आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर उतरते. आपण त्याची ओटी भरायची, पूजा करायची आणि परत पुढे जातात. ह्या बायका आधी त्या अंगणामध्ये, अंगण जिथे जागा असेल तिथे त्यांची ती परंपरागत गाणी आणि नाचाचे कार्यक्रम चालू असतात. फार सुंदर तो सगळा विषय असतो. तर मी माझ्या हॉस्पिटलमध्ये कधी देवी येते त्याची वाट बघत आम्ही बसलो होतो. तर आमच्या काही मैत्रिणी माझ्या या आगरी समाजाच्या त्या अंगण्यामध्ये आमच्या समोर त्यांचं पारंपरिक नृत्य वगैरे चाललं होतं, गाणी म्हणत होते छान. आणि त्या गावाची जी समाजाची पाटलीण होती ती माझी मैत्रीण होती. तर ती आतमध्ये आली माझ्याकडे आणि म्हणे, आज ना तुमच्याशी थोडंसं काम काढून आणलं आहे. आज चांगला दिवस आहे, सगळ्यांचा उपास पण आहे, देवी गावातली फिरते आहे, तर आम्हाला एक काम करायचं आहे, तर तुम्ही आमची मदत करणार का? अगं म्हटलं करू की, कोण आलं आहे? तर 10-12 बायका आतमध्ये माझ्या खोलीमध्ये आल्या. सगळ्या वयाच्या होत्या, काही तरुण होत्या, काही म्हाताऱ्या होत्या आणि सगळ्याजण येऊन दाटीवाटीने उभ्या राहिल्या समोर. म्हटलं अगं काय काढलं काम? तर त्यांनी एक कागद, असा चुरगळलेला कागद होता हातभर लांब, तो आणून माझ्यासमोर दिला. त्याच्यामध्ये एक वेड्या-वाकड्या अगदी बाळबोध अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की साहेब, आम्हाला गावात फार त्रास आहे, तरास आहे, तर तुम्ही दारूबंदी करून द्या ही विनंती. एवढंच हा अर्ज. म्हटलं हे कोणाला देणार? त्यामुळे आपण पोलीस स्टेशनला जाऊ आत्ता, तुम्ही आमच्याबरोबर चला. त्या पोलीस आपल्या साहेबाला दिलं की त्याला पण पोरं बाळं त्याची पण आहेत, त्याला बायका मुलं आहेत, तो आपलं ऐकेल आणि तो गावातली आपल्या दारूबंदी करेल. मी म्हटलं परमेश्वरा, मी कपाळाला हात लावला. तर म्हटलं काय करायचं? पण त्यांचा उत्साह इतका होता. त्यातली बाई एक मला म्हणे, अहो बाई, तुम्ही आमची पोरं बाळं तुम्ही बरी करता, तुमच्या डोळ्यासमोर त्यांचे जीव जातात ते तुम्ही बघता. या दारूपायी किती तरण्या-ताठ्या मुली-बाळी बिचारा रानमुंड होतात, त्यांची बारकी बारकी पोरं देशोधडीला की तुम्ही बघताय आणि तुम्हाला आमची माया आहे, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आहे की तुम्ही पण आमच्याबरोबर चाललात तर ते साहेब आमचं म्हणणं ऐकून घेतील हो. नाहीतर कधी काही एखाद्याला बाई गेली त्यांच्याकडे की बाबा नवऱ्याने मारलं तर हाकलून घालतात की. आपलं एकटी-दुकटीचं कोण ऐकायला बसलं आहे, तुम्ही आमच्याबरोबर चालणार का? मी म्हटलं चला येते, चांगलं काम आहे. निघालो. बायकांना जाम हुरूप, सगळ्या देवीची किती गाणी म्हणतायत, मस्त आरडे-ओरडे करत आमच्या सगळा जथ्था एक 5-50 बायकांचा त्या पोलीस स्टेशनवर, दुसऱ्या टोकाला पोलीस स्टेशन होतं, तिथपर्यंत पोहोचलो. पोलीस स्टेशनच्यामध्ये शिरलो. आतमध्ये तो बिचारा इन्स्पेक्टर होता, त्याच्याकडे कोणी लेडीज स्टाफ पण नाही. एवढ्या 5-50 बायका बघून एवढा गांगरला. त्याला म्हटलं बाबा ह्या बायका हातापाया मारायला लागले तर करायचं तरी काय? त्याला तो अर्ज दिला. त्याला सांगितलं, म्हटलं या बायकांची असं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, कसं करायचं, काय करूया? तर म्हणतो, तुम्हाला म्हणून सांगतो मॅडम, तुम्ही असं अर्ज देऊन तर काही होणार नाही आहे. तर एक निवडणूक असते, आपल्या सरकारने असे एक नियम ठेवलेला आहे की गावातल्या 75% बायकांनी
जे ग्रामसभा घेऊन त्याच्यामध्ये असा ठराव पास करून घेतला की इथे गावात एक निवडणुकी लावा, उभी बाटली नाही तर आडवी बाटली. ज्या बायकांनी सगळ्या आडवी बाटली असं मतदानावर शिक्का मारला की त्या गावामध्ये दारूबंदी होऊन जाते. मग तिथे एकही दारूचं दुकानही होणार नाही आणि तुमची दारू बंद होईल. तुम्ही असं केलं, अशा महिलांना तुम्ही समजावून सांगा. कारण अशा अर्ज देऊन आमच्या हातात काहीच नसतं हो, आम्ही काय करणार. ठीक आहे, मी बायकांना परत घेऊन आले. असं मी म्हटलं, मनोमन मी आव्हान स्वीकारलं. कारण ह्या सगळ्या बायकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे हे माझ्या अंतर्मनाला पटलं. मी त्यांना म्हटलं, तुमच्या सगळ्या बायकांची मला नावं लिहून द्या. माझा सगळा स्टाफ होता, त्यांना कामाला लावलं. म्हटलं सगळ्या बायकांची नावं लिहून घ्या, त्यांची वयं लिहून घ्या आणि त्यांच्या सह्या येत आहेत कुणाला, सगळे अंगठेवाल्या. सगळं करून एक 200-250 महिलांचे आपल्याकडे नावं आणि सही तयार झालं. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण आता अर्ज एक ग्रामपंचायतीला देऊया. कारण त्यांचा सरपंच होता तो आगरी समाजाचा होता, उपसरपंच भंडारी समाजाची महिला होती. तर मी असा विचार केला की हा इतका चांगला विषय आहे की याच्यामध्ये आपण दारू पिऊन तरणीताठी मुलं मेलेली बघतो, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले बघतो, उघडी पडलेली मुलं बघतो, त्यांचे म्हातारे आईबाप बघतो. तर प्रत्येकाचं मन द्रवणारच ना हो. जी गोष्ट वाईट आहे ती वाईटच ना. असं माझं भाबडं मन मला म्हणत होतं की याला आपल्याला कोणी विरोध करेल असं म्हणजे स्वप्नातही नव्हतं. तर मी तो यांचा अर्ज घेऊन ग्रामपंचायतीत गेले. ग्रामपंचायतीत सगळे सभासद हजर होते. सगळ्यांनी अगदी हसतमुखाने स्वागत केलं. म्हणले, वा वा बाई, तुम्ही फार चांगला विषय घेतला आहे. अरे, एक बाईंच्या अभिनंदनाचा ठराव घ्या रे. मग एकदा ग्रामपंचायतीच्या तर्फे माझ्या अभिनंदनाचा ठराव पारित झाला. सगळ्यांनी टाळ्याबिळ्या वाजवून तो माझा अर्ज घेतला. बायकांना आमच्या वाटलं, वा वा, आता आपलं अर्धं काम फत्ते झालं. तर एक 2-4 दिवसामध्ये आमचे जे पालकमंत्री आहेत त्यावेळेचे, तर त्यांचा दौरा होता. तर त्याच्यामुळे आम्ही एक अर्ज तयार केला आणि पालकमंत्र्यांच्या भेटीला गेलो. कारण त्यांच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही सगळे प्रचाराला फिरत होतो, त्याच्यामुळे आमची आणि त्यांची ओळख चांगली होती. तिथे गेलो, त्यांना अर्ज दिला. या बायकांनी हातानेच लिहिलेला अर्ज होत्या. तर आम्ही असं काही अर्ज देऊ साहेबांना, अशी बरोबरचे त्यांचे जे चमचे असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, गावातली प्रतिष्ठित मंडळी, त्यांचा असा गराडा असतो. त्यांना कुणाला कल्पना नव्हती. पण मी हा विषय काढला, साहेबांना सांगितलं. म्हटलं, या बायका आहेत ना, त्यांची अशी अशी इच्छा आहे, तर तुम्ही जरा पोलिसांना फोन करून काही जमतं आहे का बघा, थोडंसं रिलीफ मिळेल. तर साहेबांनी ते असे घेतल्या हातामध्ये आणि पीएकडे दिल्या. म्हटलं, कोण आहे रे, पोलीस स्टेशनला कोण आहे, फोन लाव. त्यांनी फोन लावला. साहेबांनी फोनवर त्यांच्याशी बोलले. सांगितलं, बघा यांची बापट मॅडमची या तक्रार आलेली आहे, त्याचं बघा, व्यवस्थित व्हायला पाहिजे. होय साहेब, ठेवून दिला. म्हणले, काही काळजी करू नका, मी केला आहे ना फोन, 24 तासात सगळं ठीक होईल. मी खुश, बायका खुश. म्हटलं, अरे चांगली माणसं आहेत, आपला हा प्रश्न नक्की सुटणार. 4 दिवसांनी एक त्या पक्षाचा युवा नेता तो माझ्याकडे आला. मला म्हणे, मॅडम, तुम्ही या भानगडीत खरं म्हणजे पडू नका. कारण जशी एका नाण्याच्या 2 बाजू असतात, जशी तुम्हाला या महिलांचा एवढा पुळका आला आहे, पण दुसरी जी बाजू आहे ते तुम्ही समजून घेत नाही. म्हटलं, बाबा कसली दुसरी बाजू? आणि अहो, जे दारू विक्री करतात इथे, त्यांचा तुम्ही विचार करा, त्यांच्या पोटावर पाय येईल. दारू बंद झाली तर ते सगळे त्यांनी खायचं काय, हा प्रश्न नाही आहे का त्यांच्यासमोर? तर त्यांची पण तुम्ही बाजू ऐकून घ्या. ते सगळ्यांनी मला सांगितलं आहे की आपण बाईंच्याकडे जाऊ आणि त्यांना आपण आपले काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगू. तर एकदा आम्हाला तुमच्याबरोबर मीटिंग करायची आहे. अरे बापरे, म्हटलं, 30-32 गावामध्ये हे हातभट्टी आणि काय प्रकार करतात पत्ता नाही. आमची दुकानं होती, ती सगळी मंडळी एक दिवशी रात्री 10-10:30ला आमच्या हॉस्पिटलमध्ये आली. त्यांच्याबरोबर आमची मीटिंग. तर मला खरंच कल्पना नव्हती की हा विषय इतका चिघळत जाईल म्हणून. कारण सुरुवातीला आमचे जे सो कॉल्ड वेल विशर्स होते, त्या सगळ्यांनी मला कोणी फोन करून समजावलं, कोणी प्रत्यक्ष येऊन समजावलं, कोणी आमच्या डॉक्टरांच्या मार्फत निरोप दिले. म्हणजे, अहो, हा तुमचा विषय नाही मॅडम, तुम्ही कशाला याच्यात पडता? तुम्ही डॉक्टर आहात ना. पेशंट तपासा, ऑपरेशनं करा, पेशंटला बरे करा आणि संपलं ना. पाहिजे तर तुम्ही मुलामुलींच्या शाळेत जाऊन त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या करा. तुम्ही म्हणाल ती सगळी मदत गाव करेल, पण उगीच गावाच्या विरुद्ध कशाला तुम्ही जाता? म्हणजे काय बोलणार?
बघा हो, तुम्हाला गावातली माणसं माहिती नाहीत. आत्ता तुमच्यावर वाईटावर कोणी नाही आहे, पण जर तुम्ही हे असं काही पाऊल उचलायला गेलात, तर सगळं गाव तुमच्या विरुद्ध जाईल. सगळे प्रकार मला तर नवीनच होते, की असं लोकांना वाटायचं कारण काय म्हणजे? की जी एखादी वाईट प्रथा आहे, ती बंद करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असेल, तर त्याला विरोध कशासाठी माणसं करतील? हा माझा मूर्खपणा आहे असं मी म्हणेन. पण मला त्यावेळेला खरंच अगदी जेन्युइनली असं वाटत होतं, की हे आपण चांगल्यासाठी करतोय आणि याला सगळे मिळून साथ देतील. पण तो माझा मोठा गैरसमज होता. माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला असं म्हणायला हरकत नाही. तर ते सगळे दारू विक्रेते एक दिवशी रात्री म्हटलं तसे माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांची बाजू सांगायला सुरुवात केली. "अहो मॅडम, तुमच्यामुळे पोलिसांनी आमचे हप्ता वाढवलाय. त्यांनी आम्हाला सगळ्यांना निरोप पाठवला. ते तुमच्या बापटबाईंनी आम्हाला दम द्यायला लावलाय ना, तुमचा हप्ता आता ₹1000 वाढलेला आहे. दर महिना गपचूप आणून पैसे द्यायचे. म्हणजे आमच्या पोटावर तुम्ही पाय आणताय निष्कारण बाई. असं का करताय?" अहो, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही त्यांच्या नवऱ्यांना घरी बोलवायला जातो का? अक्षता घेऊन आमंत्रण देतो का? ते त्यांच्या पायाने उठून आमच्या दुकानात घेतात हो. मग त्याच्यात आमची काय चूक आहे? आमच्या आमच्या दुकानात माणसं सकाळी 6 वाजल्यापासून दरवाजा ठोकायला येतात, झोपू देत नाहीत. सकाळी 5 आणि 6 वाजता सुद्धा त्यांना दारू हवी असते. आणि तुम्ही म्हणता की त्यांना बंद करा. आम्ही दुकान बंद केलं तर शेजारच्या गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये भट्ट्या लागतात हो. ती माणसं तिथं जाऊन पितील. ते काय आपण गावात दारू बंद केली म्हणून काय पिणारं थांबणार आहे? आम्ही थोडक्या पैशात देतो म्हणून त्यांना घर चालवायला 4 पैसे राहतात तरी. उद्या ती इंग्रजी दारूची दुकानं सगळी आली, की इतकी महागातली दारू प्यायला लागतील. मग घरातली पोरं-बाळं उपाशी मरतील त्यांच्या. आता एक जण म्हणे, "अहो मी बी-कॉम झालेलो आहे. मला नोकरी-धंदा मिळत नाही. म्हणून शेवटी मी हा व्यवसाय चालू केला." काही बायका म्हणे, "अहो मला नवरा नाही माझा. माझ्या मुलाबाळांचं पोट भरायला मी हा धंदा करते." एक काम करा, तुम्ही आम्हाला सगळ्यांना नोकऱ्या द्या. तुमच्या हॉस्पिटलमध्ये द्या, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही म्हणाल तिथे आम्ही नोकरी करू. मग आमचं पोटं जर भरली, तर आम्ही हा धंदा बंद करू. म्हटलं, "हे कसं शक्य आहे हो? एवढ्या लोकांना नोकऱ्या द्यायला मी म्हणजे कोण लागून गेले? कसं शक्य आहे?" मी त्यांना म्हटलं, "अहो, तुम्ही एक 5-50 माणसं आहात, की जे या धंद्यावर अवलंबून आहात म्हणताय. पण हा धंदा न करणारी जी गावात माणसं आहेत, ती काही ना काहीतरी करतात ना त्यांचं पोटं भरायला. तुम्ही त्यांच्यासारखं का नाही धंदे करत? तुम्ही इतर काहीतरी करू नाही का शकत? का फक्त एकच धंदा जगामध्ये राहिला आहे?" ते काही ऐकायला तयार नाहीत माणसं. मी त्यांना समजावलं काय, की बघा आमच्या आत्ता ज्या कोणी महिला एकत्र झाल्यात, त्यांना त्यांचा मुख्य जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही समजावून घ्या. त्यांचं म्हणणं असं, की यांच्या नवऱ्यांना तुम्ही उधार दारू देता आणि नंतर त्यांनी जर पैसे नाही दिले, तर त्या माणसाच्या घरात घुसता. वर्षभर त्या बाईनी कष्ट करून शेतामध्ये जे काही धान्य-धुन्य वर्षभर पोरांना खायला घालण्यासाठी जमवलेलं असतं, ते तुम्ही उचलता आणि पोतीच्या पोती घरी घेऊन जाता तुमच्या. म्हणजे हे कसं चालणार सांगा? कष्ट बाईनी करायचे, दारू नवऱ्याने प्यायची आणि बाईनी केलेल्या कष्टाचे सगळ्या गोष्टी तुम्ही उचलून नेणार. त्या बाईनी काय करायचं पुढे? तर ही गोष्ट तरी बंद व्हायला पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे, त्या नवऱ्याला म्हणा, "तू पैसे कमाव आणि तू घालव ना. स्वतःच्या संसाराची बरबादी कशाला तू करतो?" एवढं तरी म्हणणं तुम्हाला ऐकायला काही हरकत नाही आहे. एवढं एक करा आणि दुसरं यांचं म्हणणं आहे, की आता छोटी-छोटी शाळेत जाणारी मुलंसुद्धा, की त्यांना वडापाव खायला ₹10 घरातनं घेऊन जातात आणि त्यातली ₹5 जाऊन तिथे फेणी पितात आणि शाळेमध्ये जाऊन बसतात. तर एवढ्या लहान मुलांना हे व्यसन लागणं हा आपला उद्याचा समाज सगळा कोलमडून जाईल हो. तर तुम्ही त्याचा तरी थोडासा विचार करा, की बाबा लहान मुलांना आपण दारू नाही विकायची. अशा एक 2-3 मागण्या तरी तुम्ही त्यांच्या पुऱ्या जर केल्यात, तर काहीतरी आपल्याला एका गुण्यागोविंदाने गावात राहायचं, एकमेकांची तोंडं रोज बघायची आहेत. तर असं वातावरण आपलं गढूळ व्हायला नको असं मला वाटतं. तर मग म्हणे आता काय करायचं? आम्हाला त्यांच्याशी बोलणी करू दे. म्हटलं मग आपण एक काम करूया. तुमची आणि आमच्या महिलांची अशी एकत्र एक बैठक लावू. कारण त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सोडवू शकता आणि तुमची तयारी आहे का नाही हे त्यांना तुमच्या तोंडाने तुम्ही सांगा. मी मध्यस्थ म्हणून असेन. आपलं गावामध्ये देवाचं देऊळ आहे मोठं देवीचं. त्याच्यासमोर सभागृह आहे पटांगण. तर तिथे आपण एक ठराविक दिवस ठरवूया. त्यावेळेला रात्री तुम्ही पण या आणि आमच्या मी महिलांना घेऊन येते. त्या जे काही प्रश्न त्यांचे विचारतील त्याची तुम्ही उत्तरं द्या. तुमच्या काय आत्ताच्या अडचणी मला ज्या सांगितल्यात त्या त्यांच्याशी बोला आणि आपण सहकार्याने यातलं काही ना काहीतरी त्यांचं बरं कसं होईल याच्यासाठी पहिला एक पाऊल तर उचलून बघूया.
ठीक आहे म्हणले, आपण तसं करू. म्हणून आतापर्यंत ऐकलेला भाग तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. आणि याच्यानंतर घडलेल्या गोष्टी ह्या आपण याच्या पुढच्या भागामध्ये नक्की ऐकूया. तेव्हा भेटू. थँक यू.